नाही, कारण आम्ही पहिल्यापासून जातीभेद हा शाळेपासून आम्हाला शिकवला जातो. वर्गाच्या पहिल्या वर्गापासून सर्व धर्म समभाव हे लहान मुलाला शिकवलं जातं. आणि आपण एकदमच मोठे होत नाही, लहानपासून मोठ्यापर्यंतच जातो. त्यावेळेस आपल्या मनावर काय काय विचार राबवले जाते हे फक्त आपल्यालाच माहीत असतं. पण पुढे चालून आपल्याला चांगले विचार घ्यायचे की वाईट विचार घ्यायचे हे आपल्या हातात असतं. म्हणून आज इथं काही जणांनी वाईट विचार घेऊन हे वाईट सगळं पसरवण्याचा प्रयत्न केला. पण तरी सुद्धा आम्ही 2 दिवस शांत का राहिलो की आम्ही चुकलो म्हणून शांत नव्हतो. फक्त आम्हाला हे भांडण गावातच मिटवायचं होतं. कारण गावातलं भांडण गावातच माहीत राहतं. तुमच्या घरातलं भांडण घरात माहीत राहतं, शेजाऱ्याला माहीत नाही. तसं आज आमच्या गावातलं भांडण आम्हाला माहीत होतं, शेजाऱ्याला माहीत नव्हतं. ते बोलून काहीच फायदा नव्हता. पण या आमच्या शांततेचा आरोपावर आरोप लावल्यामुळं आणि त्यातल्या त्यात त्याने समाज बदनाम करण्यामुळं आम्हाला आज ही सभा घेण्यात पडली. आम्हाला काही कुठं दंगा करायचा नव्हता, कुठं आरोप करायचे नाही, कुठं घोषणाबाजी करायची नाही. पण 3-4 दिवस झाले शिवीगाळ करणं हे आम्ही तरी सहन करायला तयार होतो. पण त्याने पूर्णच्या पूर्ण गावाची लिस्ट त्या यादीत टाकल्यामुळं आज आम्हाला कुठंतरी स्त्रियाला उभं राहावं लागलं. कारण आमचा एकही माणूस त्याने गावात ठेवला नव्हता. जर आज आपण उभं राहिलो नाही, समाजासाठी जर काही करायचंच नाही, एका गावामुळं आज आम्हाला कुठं जर जायची निघलं तर लाज वाटू राहिली की आज या काकड चिखलं नाव घेतलं तर डायरेक्ट बदनामीचं नाव पुढे येऊ राहिलं की एका चिखल्यामुळं समाजावर बदनामीचा एवढा कलंक लागलेला आहे. हे आम्हाला मिटवण्यासाठी आज आम्ही उभे राहिलेलो आहे. आणि आमचं हेच मत आहे की या प्रकरणात जे काही दाखवलं गेलेलं आहे, जे काही त्यांनी रील केलेलं आहे, हे सगळं स्क्रिप्टेड होतं असंच समजा. जे त्याने स्क्रिप्ट करून ठेवलं होतं, अगोदर प्लॅनिंग केली होती आणि आमच्या महिला आणि आमचे पुरुष या नव्हती. त्यांनी सगळं प्लॅनिंग करून ते तयार केलं वातावरण आणि त्यात फसवण्यात आलं. पण यांनी काय केलं की सगळेच्या सगळे धरायचे आणि मारायचे हेच प्रयत्न केल्यामुळे सारे घाबरून गेले. म्हणून आम्ही शांत राहिलो. पण आज हे सगळ्या समाजाला कलंक करण्याचं काम त्याने केल्यामुळं आम्हाला आज इथं उभं राहणं लागलं. तुम्हाला एकच हात जोडून विनंती आहे की यात आमचं काहीच चुकी नाहीये, हे सगळं प्लॅनिंग आहे, हे स्क्रिप्टेड आहे. हे तुम्ही जे व्हायरल केलं ते ना, हे सगळं चुकीचं व्हायरल केलं. पण आज आपला समाज इतका बदनाम झाला की आज आपल्या समाजाचं नाव कुठं घ्यायचे विचार आले तर लाज वाटायला लागली. आज आपलं मन आरशात पाहून नाही राहिलं तोंड की हे आपण काय करू राहिलो म्हणून. याच्यामुळे आज आपल्याला बोलायची इथं आलेली मी काही कुठं राजकारणातली नाही. मी एक सामान्य नागरिक आहे, एक महिला गृहिणी आहे, एक आई आहे. आणि तुम्हाला सांगते, मी माझ्या घरात माझ्या देवारात शिवाजी महाराज आहे, त्यांची पूजा मी करते रोज. माझ्या मुलाला माझं एक मत आहे की शिवाजी जन्मला तर शेजारच्या घरात नाही, स्वतःच्या घरात जन्मला पाहिजेत. ज्या वेळेस शिवाजीचे विचार आपल्या घरात आले त्यावेळेसच समाज निर्माण होत असतो. बदल स्वतःतून तयार करावा लागतो, दुसऱ्याकडून बदल करत होत नसतो. आज मी माझ्या मुलाला तेच शिकवण देते. एवढे बोलते आणि मी माझं संपवते. जय शिवराय, जय भवानी. नमस्कार. आज आमच्या गावासाठी चिखल्या नगरीमध्ये जो कट रचला गेलेला आहे हा खरोखर चुकीचा आहे. आणि आजपर्यंत असं वाटत होतं की खरंच आमच्या गावामध्ये कोणी एकही तरुण पुरुष इथं हजर नाही, कारण सगळे आत टाकलेले आहे. जे समोर येणारी व्यक्ती आहे ती आज आत टाकलेली आहे. बाहेर गावची मंडळी घेऊन दारोदार खिडक्या तोडतायत, झाडाची नुकसान करतायत, गाड्या तोडतायत. आम्हाला आजपर्यंत असं वाटत होतं खरंच आमच्या मागे कोणी नाही का. जरांगे येऊन गावात सांगतो की वंजाऱ्यांच्या बायांनो तुम्ही कुंकू पुसून टाका. आज समजलं बायांचा कुंकू का पुसणार. एवढी जनता वंजाऱ्याच्या पाठीमागे आहे. जरांगे जर गावात बोलण्याची त्याची लायकी काही आमचे माणसं बोलणार नाही, त्या समाजावर आमचे माणसं वाईट नजरेने सुद्धा कधी बोलणार
धन्यवाद.